नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्या. धनंजय मुंडे बीडपुरते मर्यादित राहिले नाहीत. ते आता पुण्यातही घुसलेत. ते संभाजीनगरमध्येही गेलेत. मुंडेंना जमिनीची इतकी भूक का लागली आहे? जमिनीच्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल. साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा. हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या. माजी खासदार सुजय विखेंची मागणी. तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीत जमा झाल्याचं सुजय विखेंचं वक्तव्य. साई प्रसादालयातील मोफत भोजन सुरूच राहणार. मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट. शिर्डीत भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर, पण त्यांच्या अवमानाचा हेतू नव्हता. विखे पाटलांची सारवासारव. मी माझ्या वक्तव्यावर ठाम. या वक्तव्यानं कुठल्याही साई भक्ताला हेरण्याचं कारण नाही. मराठी भाषेत प्रत्येक जण वेगवेगळे अर्थ काढतो असं म्हणत पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी होण्याचा पुनरुच्चार. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्याकडून 4 पोलीस अधिकाऱ्यांची बदली. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची बदली. बीड प्रकरणात प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. फरार असतानाचा आरोपी सुदर्शन गुलेचा फोटो समोर. ओळख लपवण्यासाठी गुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या होत्या. तर आरोपी सुधीर सांगेनं ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं होतं. मनोज जरांगे यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. धनंजय मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांची कारवाई. चांगलं काम करताना काढून टाकल्यावर कुणीही नाराज होणारच. नाराजीच्या प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर एखाद्याचं मंत्रिपद काढून मला मंत्रिपद नको, भुजबळांकडून स्पष्ट. माजी आमदार राजन साळवींच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस चर्चेत. तुम्हीच आमचे चिन्ह, तुम्हीच आमचा पक्ष, अशा आशयाचे स्टेटस. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर साळवी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण. आम्हाला शिव्याशाप देणाऱ्यांची तोंड मतदारांनी बंद केली. घरी बसणाऱ्यांना मतदारांनी बसवलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांची टीका. शरद पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमचं काही खरं नाही. त्यांना सोडून चालणार नाही. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात मोठं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तरुणाचा शोध सुरू. शिवसैनिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी. बुलढाण्यातील जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप. 2000त विकले गेल्याचं म्हणत मतदारांवर बोलताना जीभ घसरली. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का? बारामतीमधील जनता दरबारात अजित पवार संतापले. 288चं सभागृह चालवू शकतो तर राज्यही चालवू शकतो. मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. माझं खातं मला मुख्यमंत्री पदासारखं वाटतं. झिरवळांची प्रतिक्रिया. तर आदिवासी भागातील पालकमंत्रीपद देण्याचीही मागणी. विधानसभा निवडणुकीआधी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला. अजूनही अध्यादेश निघालेला नाही. राऊतांची टीका. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का? राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा. सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा. लाडकी बहीण आणि कृषी सन्मान योजनेचा उद्देश पूर्णतः भिन्न असल्याची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेचा लाभ निकष न ठेवता द्यावा. बच्चू कडूंची मागणी. तर निकष न लावता योजना कशी सुरू केली याची कारवाई करावी लागेल. कडू यांच्याकडून कारवाईची मागणी. बच्चू कडू हे जखमी शेर, त्यामुळे ते भावना व्यक्त करतात. नाईलाज म्हणून हे सर्व लोक सोबत आहेत. बच्चू कडूंच्या भूमिकेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींपैकी कुणाचीही 1500ची मदत कमी होऊ नये. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची मागणी. तर लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती नवीन लाभधारकांना लावाव्या. पाटलांचा सल्ला. निवडणुकानंतर निकष लावत लाभार्थी बहिणींची नावं यादीतून बाहेर. लाडकी बहीण योजना केवळ मतांसाठी होती आता स्पष्ट. वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा. राज्य सरकारच्या जमा आणि खर्चात ताळमेळ नाही. कॅगकडून चिंता व्यक्त. तर राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर जाण्याची शक्यता असल्याचंही अहवालात नमूद. जायकवाडीच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 7% कपात करण्याचा निर्णय. माजी आमदार राजेश टोपेंकडून निषेध व्यक्त. आपल्या हक्काचं पाणी सोडू नका. ठरावाला विरोध करण्याचं मराठवाड्याला आवाहन. शिवसेना नेते गजानन कीर्तीकरांच्या पत्नीचं निधन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कीर्तीकरांची सांत्वनपर भेट. शिवसेना नेते गजानन कीर्तीकरांच्या पत्नीचं निधन. उद्धव ठाकरेंनी गजानन कीर्तीकरांची सांत्वनपर भेट घेतली. आदित्य ठाकरे यांची उपस्थिती.
जळगावात एकनाथ खडसे, रक्षा खडसे, संजय सावकारे एकाच व्यासपीठावर. लेवा समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्यात तीनही नेते एका व्यासपीठावर. तिन्ही नेत्यांमध्ये मेळाव्यात चर्चा. टीव्ही 9चे पत्रकार शीतलकुमार मोटेंना जगदीश शब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य पुरस्कार प्रदान. पुण्याच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे पुरस्कार प्रदान. नंदुरबार जिल्ह्यात तापमान घसरलं. 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतराच्या प्रमाणात अधिक वाढ. त्यामुळे शेती कामांसाठी मजूर टंचाईची समस्या. स्थलांतर थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची हरभरा, गहू, कांद्यासह ज्वारीच्या पिकाला पसंती. हरभऱ्यांची सर्वाधिक क्षेत्रावर लागवड. नंदुरबार शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार. बॅनरद्वारे पालिकेचा इशारा, तर अस्वच्छता पसरवणाऱ्यांना नोटीस. धुळ्यात गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई. गेल्या 2 दिवसांपासून हा प्रकाश उत्सव सुरू. धुळे तालुक्यात कांदा लागवडीला सुरुवात. यंदा कांद्याला चांगला दर मिळेल, शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त. धुळ्यातील रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात महापालिका ऍक्शन मोडवर. पालिकेनं 40 टपऱ्यांसह हातगाड्या हटवून रस्ता मोकळा केला. वर्धा जिल्ह्यातील श्री शरीर सौष्ठव स्पर्धेला रवी राणांची उपस्थिती. तर विदर्भात एवढे पॉवरफुल मंत्रिपद फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पाहिलेत, राणांचं वक्तव्य. पालघर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के. डहाणू, दापचरी, कुर्जे, वंकास, वरखंडा इत्यादी भागात भूकंपाचे धक्के. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नवी मुंबई बाजार समितीत केशर आंब्याची पहिली पेटी दाखल. पारंपरिक पद्धतीनं पूजा करून विक्री केली जाणार. बीड हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्यावी. हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले. त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. तर बैठकीचं खोटं ठरलं होतं, राजकारण सोडेल असंही वक्तव्य. सुदर्शन गुलेने भिवंडीत जयवंत पाटलांची घेतली होती भेट. माझ्याकडून विक्रम डोईफोडेच्या हॉटेलचा पत्ता गुले घेऊन गेला. जयवंत पाटलांची सुदर्शन गुलेविषयी दिली माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार कोणाला वाचवतंय? मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा सरकार राजीनामा घेणार का? आमदार आदित्य ठाकरेंचा सवाल.